माझी परीक्षा घ्या, मला चान्स देऊन, मला संधी देऊन माझी परीक्षा घ्या आणि मी तुम्हाला खात्री देते की मी माझ्या परीक्षेत 100% उत्तीर्ण होईल. जे आश्वासन देतात आणि ते करत नाही तो ग्रुप वेगळा आहे. आम्ही करणारे लोक आहोत. कदाचित आम्ही एवढं बोलून नाही दाखवणार, पण आम्ही करून दाखवू की आपण संधी देऊन पाहिली आणि त्याचं काय होत आहे तेही आपण बघत आहोत. मित्रांनो नमस्कार. इतक्या दिवसापासून आपण वेगवेगळ्या उमेदवारांचे जे माझ्या संपर्कात नव्हते जिथे वेगवेगळ्या जागी जाऊन मी तुमच्यापर्यंत विचार पोहोचवण्याचा प्रयत्न केला. विचारांच्या आधारावरच मतदान होईल या अपेक्षेनं पुन्हा एकदा घेऊन आलो आहे. माझ्यासोबतच ज्यांचं नाव चर्चेत राहिलेलं आहे कंटिन्यू अशा दर्शनाताई आहेत. दर्शनाताईशी आपण बातचीत करूया. ताई, कसं वाटतं आता, काय अभ्यास झाला आहे आपला, म्हणजे इतक्या दिवसांमध्ये राजकारणाचं तुम्ही जर झालं, कारण परीक्षा आलेली आहे? मी नेहमीच म्हणते की हे माझ्या राजकीय प्रवासाची नाही तर माझ्या लोकसेवेच्या प्रवासाची ही सुरुवात आहे. तर मला वाटते की अभ्यास भरपूर झालेला आहे. माझं पूर्ण प्रभाग मी तसे तर पहिल्यापासूनच फिरत होते, पण आज एकदम तळागाळात जाऊन मी फिरलेली आहे, लोकांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहे. म्हणून आता मी रेडी आहे माझी एक्झाम द्यायला आणि तेच मी माझ्या पूर्ण प्रभागाच्या सगळ्या मतदारांना मी विनंती करेल की माझी परीक्षा घ्या, मला चान्स देऊन, मला संधी देऊन माझी परीक्षा घ्या आणि मी तुम्हाला खात्री देते की मी माझ्या परीक्षेत 100% उत्तीर्ण होईल. तर हाच आव्हान द्यायचं आहे की आता ही वेळ आलेली आहे, मला संधी भेटलेली, मला एक जबाबदारी भेटलेली माझ्या प्रभागाची. मी तुम्हाला खात्री देते की मी माझी जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडेल. माझ्यावर फक्त विश्वास ठेवा, एवढं मी तुम्हाला सर्वांना म्हणेन. बरं, ते काय होतं माहिती का, आता बऱ्याचदा आम्ही बघतो ना, आश्वासनांचे इतके गाजर दाखवण्यात येतात. जनता आता त्रस्त झालेली, कारण त्यांना आता कळालं की बरेच लोक त्या आश्वासनावर ठाम राहत नाही. तुमच्याबद्दल काय लोकांनी समजावं, कारण की आज तुम्ही सगळं चांगलं बोलता, उद्या चालून ते होईलच याची गॅरंटी काय? नाही, लोक करतात ते, पण ते आम्ही नाही होत. आम्ही जे बोलतो आम्ही ते करून दाखवतो आणि हे आम्ही माझे वडील माननीय अर्जुनराव खोतकर यांच्याकडूनच आम्ही शिकलेलो आहोत. 2024च्या इलेक्शनमध्ये सगळ्यात पहिलं आश्वासन जे त्यांनी दिलं होतं पाण्याचं, तर त्याच्यावर त्यांनी निवडून आल्या काम सुरू झालं होतं आणि आता 90% जवळपास काम झालेले. 2-3 महिन्यातच पूर्ण जालनाकरांना स्वच्छ नळाचं पाणी हे दर 2 दिवसाला भेटेल. तर मला असं वाटतं की असे अनेक त्यांनी जे प्रॉमिसेस केले होते ते एका वर्षात पूर्ण केले आणि म्हणून मी म्हटले की जे आश्वासन देतात आणि ते करत नाही तो ग्रुप वेगळा आहे. आम्ही करणारे लोक आहोत. कदाचित आम्ही एवढं बोलून नाही दाखवणार, पण आम्ही करून दाखवू. तर तेच मी माझ्या वडिलांकडून शिकले आणि तेच मी माझ्या प्रभागात अप्लाय करणार आहे आणि प्रत्येक व्यक्ती जो आमदार साहेबांनी निवडलेला आहे आपल्या पूर्ण जालन्याचे प्रतिनिधित्व करायला, प्रत्येक व्यक्तीचाही हाच अजेंडा असणार आहे. ताई, जर शेवटी एक पंच द्यायचं आहे की पुन्हा आठवण करून द्यायची जनतेला, कशासाठी धनुष्यबाण? धनुष्यबाण याच्यासाठी, कारण की धनुष्यबाणाला जेव्हा आपण निवडून दिलं 2024मध्ये, त्यानंतर आपण बघत आहात की काय विकासाचं जी गंगा वाहती सुरू झालेली आहे, तर त्यालाच कंटिन्यू करण्यासाठी आपण धनुष्यबाण निवडायला पाहिजे. मी अगोदरही बोलले होते की आपल्या जालन्याला भयमुक्तसुद्धा धनुष्यबाणानेच केलेलं आहे. जालन्याचं कायापलटसुद्धा धनुष्यबाणानेच केलेलं आहे. जालन्याला सेफसुद्धा मला वाटतं धनुष्यबाणाने केलेले. त्यामुळं आपण सर्वांनी धनुष्यबाणाला निवडा, कारण की आपण संधी देऊन पाहिली आणि त्याचं काय होत आहे तेही आपण बघत आहोत. त्यामुळे आपण धनुष्यबाणाला निवडून द्यायला पाहिजे. धन्यवाद. तर या होत्या दर्शनाताई खोतकर झोल, ज्यांनी आव्हान केलं आहे की आपण विचारांच्या आधारावर मतदान केलं पाहिजे, कारण की संधी आज जनतेच्या हातात आहे. वेळोवेळी जनता त्याच लोकांना पुन्हा प्रस्थापितांना न्याय देईल किंवा नवीन लोकांना देखील संधी देईल. विचारांच्या आधारावर मतदान करा, आमिषाला बळी पडू नका, कारण लोकशाहीचा महोत्सव हा 9 वर्षांना येतोय. संधी आपल्या हातात आहे. आपल्या आवडीचे, आपल्या हक्काचे माणसं निवडा. मी अनुप राठी, आपण पाहतात पार्श्वभूमी डिजिटल.